हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हा काजू. तर मी पण याआधी खूप वेळा म्हणजे 3-4 व्हिडिओमध्ये बोललेली आहे की काजूंचा जसा सीझन संपत आला आहे, त्या पद्धतीनेच जसं पालवीच्यासुद्धा काजू येतात. तर आज आपल्या घरामध्ये बघा म्हणजे सकाळी कोकम काढायला गेले होते, तर आपल्या काजू आहेत जिथे कोकमच्या साईडला ज्या काजू आहेत तुम्ही बघितलं असाल त्या जमिनीतला काजू, तर तिथे ही सगळ्या काजू लागलेल्या होत्या, ओला काजू. ह्या सगळ्या पालवीच्या काजू आहेत आणि पालवीच्या काजूंची एक भाजीला एक वेगळीच टेस्ट असते आणि छान जून आहे ते बघा. त्याच्यामध्ये काही बोंड वगैरे पण आहेत म्हणजे सुक्या बिया बघा. तर ह्या सगळ्या पालवीच्या काजू आहेत म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. मी आधी पण बोललेली की तुम्हाला दाखवेन म्हणून पालवीच्या काजू. तर अशा पद्धतीने एकदम हिरव्या असतात, एकदम हिरवट, कारण की पालवीच्या असतात म्हणून. तर ह्या पालवीच्या काजू आहेत आणि अजूनही आपल्या झाडावरती वगैरे आहेत. बघू जसं जून होतील तसं आपण आणणार भाजीसाठी. आता काय आपण विकणार वगैरे नाही. आता आपण घरी आपल्या भाजीसाठी उपयोगी आपल्या पडतील ह्या बिया. आणि साईज बघा केवढ्या. ह्या सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत. एखाद दुसरी असेल गावठी, पण सगळ्या दिसत नाही. सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत. साईजनुसार सांगते मी. तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये वेंगुर्ला काजू आल्यात. जर तुम्हीसुद्धा कोकणातले असाल, जर हा व्हिडिओ बघत असाल, तर नक्की कमेंट करा की तुमच्याकडे पण पालवीच्या काजू लागल्या की नाही. जसं आता सीझन आहे आंबा, फणस, करवंद, त्याच पद्धतीने काजूंचं पण आता थोडाफार सीझन आहे. पालवीच्या काजू आहेत थोडक्यात सांगायला झालं तर. म्हणजे मागून जी पालवी येते त्यातून मोहर वगैरे येतो, त्यातून ह्या सगळ्या काजू आलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्तपैकी कमीच आहेत. पण ह्याच्यामध्ये जर एक कांदा टोमॅटो टाकला की एक भाजी होऊन जाईल. तर अशा पद्धतीने ह्या काजू झालेल्या आहेत. तर आपण यावर्षी सुक्या काजूसुद्धा सुकवून, म्हणजे आपण तुम्हाला माहिती असेल की पावसाळ्यात वगैरे आपल्याला भाजी खाऊशी वाटते. मग त्या ज्या सुकवलेल्या ज्या बिया असतात त्या पण आपण ठेवलेल्या आहेत. आणि त्या बिया आहेत त्या आपण जेव्हा कधी आपल्याला वाटेल भाजी खाऊशी वाटते तेव्हा पण आपण करू शकतो. पण आता आपल्याकडे आता मे महिना चालू आहे, पण ह्याच्यामध्ये पण आपण भाजीचा आस्वाद घेऊ शकतो. आणि पालवीच्या काजूंचं एक वेगळाच एक काय म्हणतात, एक वेगळीच चव असते. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पालवीच्या काजू आहेत बघा. मेन म्हणजे पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि खूप म्हणजे वारा, असा पाऊस मध्येच जास्ती असा पडतो आहे, मध्येच असं कमी असा पडतो आहे. तर पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे सगळी कामं वगैरे कोकणातली चालू झालेली आहेत. आणि त्याचबरोबर कोकम वगैरे पण काढायचे होते, पण आपण नाही काढलेले आहेत. कारण की पाऊसच आहे, जर काढून आणले तर सुकणार नाहीत, खराब होणार. आणि कोकम असा पदार्थ आहे जो, असा पदार्थ म्हणण्यापेक्षा असं फळ आहे जे पटकन खराब होतं, म्हणजे बुरशीसुद्धा येते. तर अशा पद्धतीने कोकम बघू अजून तरी. आता कसं हा जो पाऊस आहे तो सुरुवातीला लागतो, पण ह्याचा जो मेन जो चालू व्हायचा जो सीझन आहे तो हा नाही आहे. जूनपासून चालू होतो, पण हा मेमध्ये थोडा येऊन जाऊन असतो. त्या पद्धतीने आता पण येऊन जाऊन आहे. आणि क्लायमेट बघाल ना, एकदम ढगाळ वातावरण आहे आणि एकदम असं दाखवते तुम्हाला बघा. तरी आत्ता ना ढग थोडे क्लिअर दिसत आहेत तुम्हाला, पण मगाशी फुल वारा पाऊस, त्याच्यामध्ये ऊन पण आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण वातावरण आहे. आणि लग्न वगैरे आहेत त्याच्यामुळे ना थोडं हे वाटतं की पाऊस आल्यावर सगळं भिजतं वगैरे. तरी बघा या साईडला पण बघा, हे जे ढग आहेत ना ते असेच नाही आलेले आहेत, पावसाचेच आहेत. पण हे आता थोडे क्लिअर दिसतात, थोडे काळे पण दिसतील तुम्हाला आलेले पावसाचे ढग. तर बघितलं कशा पद्धतीने सगळं पावसासारखं झालं आहे. तर ह्या बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे सुक्या बिया पण आहेत. आणि ह्यावेळेस आपण ना खूप सुकवून ठेवलेल्या आहेत, कारण की द्यायला वगैरे पण लागतात. आणि जर कोणाला हव्याच असतील विकत तर अशा पद्धतीने ह्या बघा सुकलेल्या आहेत. आणि ह्यांना आम्ही उन्हात नाही सुकवलेल्या, म्हणजे असं आमच्या बाल्कनीमध्ये जसं ठेवलेलं आहे तिथेच असे सुकवलेल्या आहेत. भर उन्हात काय सुकवलं नाही, कारण की पटकन सुकतात. कारण की बघा दाखवते तुम्हाला, हे बघा. ह्यांना जास्ती पण ऊन लावून काही फायद्याचं नसतं, तुकडा पडतो लगेच. त्याच्यामुळे ह्यांना थोडकंच ऊन लावायचं. तर सुक्या काजू पण आपण सुकवलेल्या आहेत. आणि इकडे आलेल्या आहेत हिरव्या काजू, त्याच आहेत पालवीच्या काजू. म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं, कारण की आत्तापर्यंत जे काही आपल्या घरामध्ये असो किंवा थोडक्यात सांगायचं झालं कोकणामध्ये कशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कशा पद्धतीने
त्या सीझन वाईज फळं येतात, मागून फोडून काय येतात. आता हे काजूचं पण असंच आहे. काजूचं जे पीक आहे ते एकदाच भरघोस पीक येतं, पण मागून फोडूनसुद्धा येतं. आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ह्या सगळ्या पालवीच्या काजू आहेत आणि ह्या ज्या काजू आहेत त्या पण आपल्या बागेतल्या आहेत. जी आपली मोठी बाग आहे तिथल्या आहेत आणि मग कधीतरी मग या आपण अधूनमधून आणतो, त्यासुद्धा आपण अशा कापून सुकत घालतो. तर अशा पद्धतीने घरामध्ये आपल्या पालवीच्या काजू आलेल्या आहेत आणि आपण ह्या कापणारच आहोत. कारण की आजचा दिवस जाऊ दे. आल्या आल्या लगेच कापायच्या नाहीत, कारण की थोडा चिक मुरला ना की आपण काढणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या घरी काजू आलेले आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात मेन म्हणजे पाऊस चालू झाला आहे. सो पावसात जास्ती बाहेर पडू नका, कारण की आता हा जो पाऊस असतो तो विजांचा वगैरे मध्ये गडगडा वगैरे पण असतो, त्याच्यामुळे बाहेर पडू नका. घरातच राहा आणि घरात राहून कोकणात राहून मस्तपैकी आस्वाद घ्या पावसाचा. म्हणजे बाहेरच पडलं असं नाही पाहिजे. सो तुम्ही घरात राहूनसुद्धा छान असं अनुभवू शकता कोकणातलं पाऊस वगैरे. तर आपल्याकडे संध्याकाळचं खूप म्हणजे असं गडगडा वगैरे येतो. आम्ही काय बाहेर नाही पडत, कारण की विजा वगैरे चमकण्याची जास्ती शक्यता असते या दिवसांमध्ये. तर अजून टाईम आहे पावसाला, एकदम मोठा पाऊस पडायला. तर आता खेकडे वगैरे पण येतील, मासे येतील. सो अजून टाईम आहे. पण ती मजा आहे ती खूप वेगळीच मजा आहे. त्याची सुरुवात आत्तापासूनच असते, म्हणजे पाग असेल वगैरे विणायला वगैरे स्टार्ट होते. सो आपणसुद्धा खेकडे वगैरे पकडतो. जर तुम्हाला बघायचं असेल ना आपले पराला वगैरे जे खेकडे मिळतात, काळे खेकडे, ते आपल्या चॅनलवरती आहेत व्हिडिओज. तुम्ही शॉर्ट्स आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर अशा पद्धतीने म्हटलं चला तुम्हाला पण दाखवाव्या काजू, पालवीच्या काजू. आणि चला आता इथे थांबणार आहोत. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज जातील. आणि चला आता थांबूया. बाय बाय.